साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे नाव म्हणजे संघर्षाची शिदोरी होती, ज्यांचं बालपण उपेक्षेच्या सावलीत गेलं, पण ज्यांनी शब्दांनी समाजाला प्रकाश दिला. मजुरांच्या घामाला शब्दरूप देणारा हा माणूस साहित्याच्या माध्यमातून क्रांती घडवून गेला. चला मग आता पहिले पटकन चहा घेऊन जास्त उशीर करायला पुरत नाही मग. हो कसं ती येऊन जायचे तर मग म्हणा कुठे गेले नाही का साहेब म्हणे 15 मिनिटात या. चला आता लवकर पटकन चला. बाबा जवळ बा हे पाहिलं का म्हणलं, ते पोट्ट पेपर वाचणार ओळखलं का म्हणलं तुम्ही? चला ना तुम्ही त्यावर पहा म्हणलं कोण होय. चला पहा म्हणलं पहा हो म्हणलं दादा हो रामपूरवाले भाऊ हो बरोबर पोट्ट्या. अरे देणके का? अरे काय बोला देणके का? काय म्हणतो म्हणलं? अरे बाबा इथे वाटते तुम्ही? अरे बापले का कितीक चालू हा रे, कितीक चालू हा म्हणलं. कंदील बुट्याचा पोरगा आहे तू? कंदील बुट्याचा पोरगा गाडीवाला. बरोबर आहे का नालायक वानाची हो, लय शाईने हा रे. इथं काय पेपर वाचून राहिला का गोष्टी ऐकून राहिला म्हणलं तू? का जासूस आहे का रे? कसं काय जास्त? अरे इथे पेपर वाचून राहिलो मी काय इथे का तुमच्यावर पाडत ठेवायला आलो का? नाही लय रन्नावले रे तुम्ही. थांबा तुमची झिरो दोन आज तुमची अशी झिरो दोन डबल आहे पण याद राखसान तुम्ही. देणके नाव नाही काढसान तुम्ही काय. हो आता लोक तुम्ही लय मला हलक्यात घेतलं. थांबा आता म्हणजे चोरून गोष्टी ऐकायला बसला इथं नाही. मला समजतच नाही लगा चालू वानाची हो. बस इथं आता पेपर वाचत बस म्हणला. चला म्हणलं चला रे बा जवळ बा चला बरं चहा घेऊन येऊ. हो बसले का पेपर वाचत? नमस्कार देणके साहेब. नमस्कार. राजा खरंच म्हणलंय बा असं वाटते एखादी कोरडी इरपा त्यात उडी टाकाव. काय का जराशी तर राजा जनाची नाही तर मनाची तर ठेवा. कायसाठी आलो म्हणलं इथं? राजा भानगडीचे कामं सुरू आहे राम करून राहिले. म्हणलं तुम्हाला थोडीशी वाटायला तर पाहिजे कोणासंग बोलून राहिलो म्हणून. मान वर करायची लायकी नाही म्हणलं तुमची लेको. काय बोलून राहिले तर काय झालं का? अरे म्हणलं काही असो विरोधक असलं म्हणजे काय राम नाही करायचं का? नमस्कार चमत्कार काही असो तिकडे राजकारण अलग ठिकाणी आपलं आपल्या ठिकाणी. दोन शब्द बोललं पाहिजे ना. बाकी विषय काही असो तिकडे. तुमची विचारसरणी आमची अलग आहे. पण आपला चमत्कार नमस्कार करायला काय बिघडते काय? जाऊ द्या बा देणके साहेब मी काय म्हणतो चला चहा घेऊन येऊ म्हटलं. तसं आलो आम्ही म्हणा येऊन राहिलं काही. चला म्हणलं घेऊन घेऊ चहा. उठ ना हो बहिष्कार आहे तुमच्या चहावर. चहा नाही पाहिजे म्हणलं, गरज नाही म्हणलं. चहा पाजून का मला काय शिशीत उतरो का तुम्ही? कपात उतरवता का म्हणलं? हे पहा आता नाही म्हणलं तुमची भीड. हो आता आज तुम्हाला फिटोळेश्वर राहत नाही म्हणलं. लय फंडे लढवलं तुम्ही. हो काय कंदील आबाजी ते पोट्ट कायला पाठवलं म्हणलं तुमचं तिथं? म्हणजे आमच्या बातम्या म्हणजे पूर्ण घ्यायसाठी. अरे राजा बस करा ना. आता नाही वाचू शकत तुम्हाला कोणी. आता फिटले तुम्ही पुरे. पण काय केलंच काय तुम्ही इतके भडकून राहिले? काय झालं असं? बायकोला समजा नवऱ्यासंग आली पाहून तर काय झालं? आली तर आली नाही. असं अरे लय करून बसला रे तू. सोयरीक आणली होती लगा तो आणि आता यायच्या संग आला ना तू. मला म्हणे हे जर तुटत असेल तर म्हणे सोयरीक आहे म्हणे. म्हणलं नाही तो सोयरिकीचं काय बोलता राजा? काही बोलता का? काय म्हणसान हो तुम्ही आता? तोंडतरी आहे का बोलाल तुम्हाला? डबल 4 माणसं पाठवले का खंदीला बाबूजी? काय बोलले तुम्ही त्या दिवशी मीटिंग मध्ये? दुसरी पोरगी आहे म्हणे आमच्याजवळ तयार, सोयरीक तयार आहे म्हणलं ना तुम्ही. ते काय आता ते विषय जाऊ द्या ना. ते आता जाऊ द्या मिटून टाका म्हणलं. काही जास्त वाढू नका आता. वाढू नका. अरे म्हणलं तरी नाही जमलं तर अजून ते 2-3 माणसं पाठवले नाही. शिवलाल तर धमकी देऊ ना. फोन केलता ना मला की म्हणे ती 2 काय खिलाडी पाठवतो म्हणे. ती पाहून धाडले म्या. मग नाही जमलं तर मग पाहून नेली तुम्ही. म्हणजे इतके कारनामे केले तुम्ही. आता सोडतो का म्हणलं तुम्हाला? जा तुम्ही आता. जा आम्ही येतो चहा घेऊन आता काय. चला बाजून व्हा इकडे. द्या ना जे झालं ते झालं देणके साहेब. थोडं शांत व्हा. जाऊ द्या. हो कसा विषय मोडून टाकू. साहेबाला जाऊन माफी मागतो बा मी. हो जाऊ द्या तिकडे. माफी? अरे आता रे माफी तुम्हाला आता फटकेच बसणार आहे तुले तर अंद्रे हे तुला सांगतो 2-3 दिवस कोटडी भेटणार आहे तुला. थांब ना तू. पुरा सूत्रधार तूच आहे ना याचा. कंदील बुडा मागा आहे. तुम्ही थांबा ना आता. तुमच्यावर बत्ती पहिले आज. हो थांबा आता. येऊ द्या मला आता 10:30 वाजता या तुम्ही तिथं. मग सांगतो तुम्हाला काय आहे. बोलावून होऊ द्या तुम्हाला. चला या तुम्ही बाजून व्हा आता. अरे सांगितलं नाही मध्ये एवढं इतक्या धमक्या दिल्या. शांतारामला पाठवलं होता हे पाहूनही आणायला लावलं होता. पोरगी दाखवली म्हणतो कोणती होतं का मायपेक्षा तू तर पुढे जायलाय. कायले म्हणलं असे कारनामे करतले का? आता काय होईल तू आता यानं सांगितलं तिथं तो
अरे मी कायले म्हणतो राजा यायले पाहून या म्हणून, म्या नाही म्हटलं ना बा मारतीले. आणि दुसरी गोष्ट शांताराम घनघणीले आणि त्या देवदास भाऊले म्या नाही पाठवलं ना बा. फक्त मी त्याले धमक्या दिल्या, कोळल्या धमक्या होत्या माया, की मी आणलं बा हे पाठवतो. मला माहीत झालं होतं की बा शांताराम भाऊन हे ते चालले म्हणून. तर मी यायला फोन लावला की मला येऊन राहिले बा. पण ते माघारात आलं, तोच पाठवले म्हणते राजा. आता नसती आपत झाली मावर. ते पोरीचं जे म्हणता का नाही ते मी याच्यासाठी दिली ती, की बा म्हणलं मग जरासा येईन बा लाईनवर. म्हणून मी फोन केला सोयरीक आणू का बा, मग चिडते बा हे लवकर दिन पाठवून. पण त्यानं राजा उलटच केलं मावर. आता हे काय होईल तर काय सांगा, कस्टडी आहेच मला 100%. अरे काचं मी थोडासा शब्द गलत वापरला, त्याच्यानं मला 2-3 फटक्याला माग नाही की मी आता. पण हे शांती आल्या काचं, यानं काय केलं मला, ही पोरगी पोहून जी आली का नाही मारती संग त्याची बायको, तर हे मध्ये वाटते शांतारामचंच नाटक आहे राजा. त्यानंच रचलेलं आहे हे, आणि आपल्यावर नाव आलं. पण मी तेच म्हणून राहिलो ना, हे 3 जण आलते का नाही, त्याला भेटून त्यानं काय कार्यक्रम केला. त्यानं बरोबर हे काहीतरी जुळवलं आणि याला दिलं बरोबर तिकडे, याला पाठवून यात्रेले, आणि इकडे यानं कार्यक्रम केला नावाला मावर. म्हणून म्हणतो शांताराम घनघणीशिवाय पर्याय नाही हे, त्याला फोन लावा. आता त्यानं कडी उघडली, आता लावायची कशी म्हणा बा. तेवढं पाहता तुम्ही, फोन लावा त्याला. याच्यातून सोड म्हणा, कसंही करू ना, गावाचा प्रश्न आहे म्हणा, आपले कसं नाक राहिलं नाही म्हणा रामपूरचं. देणकी एकटा भारी पडून राहिला म्हणा आपल्याला. एवढं सांगा, कसंही करून काही ना काही मार्ग सांगन ते. सगळं करून बसला आणि मस्त घरी आता मस्त मजा पाहून राहिला, आणि आपण मेलो जीवानं. बरोबर म्हणतो मी त्याला, म्हणतो का गावाचा प्रश्न नाही काहीतरी कर बा. त्याला फोन लावतो, नाही तर 100% आज फटके आहे आपल्याला, नाही तर अंदर टाकते आपल्याला. कसं होईल रे, कसं म्हणलं, लयच मोठा भूकंप आला म्हणते का महाभयंकर 8.8चा. काय कसं बे हे, कसं म्हणलं, आता सुनामी येऊन राहिली म्हणते. काय कसं काय होईल म्हणलं आपलं. अबे तिकडे आला ना, आपल्या देशात आला का, रशियात आला म्हणते ना बे, तिकडे आहे ना ते. आपल्या इकडे काय आलं त्याचं. पण आता तिकडे म्हणजे पेटलं म्हणजे इकडे पेटत येऊ शकते ना बा, काय सांगता येत असते. ज्वालामुखी हे तीन काही फुटलं फाटलं तर मग हो ना. तर मला तर या ज्वालामुखीचं भेव लागून राहिलं नाही. हो ना, देणकेचं काय झालं असं, गेले का म्हणा हे, का गेले नसेल ना अजून. काय सांगा बुवा, आता आपलं बी आता चिठ्ठी खुलते का काय होते तर नाही हो ना. आता आपणच मारतील सल्ला दिली. आता देणके काय म्हणते काय नाही बा. हाय आता त्याच्यावरच खेळ सगळा, आता काय होते काय नाही. कंदील बुड्याचा फोन आलाच वाटते बा, काय म्हणते आता, काय सांगा, ती जायला ना पाला उचला लागन. हॅलो, बोला ना कंदीला, बोला बोला. ते काय रे का शांताराम, कुठं आहे रे म्हणलं, तू कुठं आहे म्हणलं सध्या, काय रे का मोठं कठीण काम झालं रे इथं. आता होणारच होतं ना ती. हो का, असं म्हणजे काय झालं काय म्हणलं, काय झालं काय रे का, हे देणके म्हणलं भारी फोडून राहिला का रामपूरवाल्याला. हो ना, अंदरे घालते आम्हाला ते, आता मला तर घालते 100%. शिवल्या तर मला गेल्यासारखाच आहे, त्याचाही विषय नाही. कसं रे का म्हणलं, शिवल्याला आता मी बोललो तर ते म्हणते का मी पोहून नाही आणलं म्हणते, मी सांगितलं नाही म्हणते मारतेले, काहीच नाही म्हणते बा. दुसरी गोष्ट कसं झालं, मी आले का दोन शब्द जरासे चुकीचे वापरले. तर आता देणके धमकी देऊन गेला. पिणार तोच म्हणते तुम्हाला आता थांबा म्हणून रामपूरवाले, पुऱ्या गावाला धमकी दिली त्यानं. म्हणून म्हणलं गावाचा प्रश्न आहे, तुम्ही राजा काय केलं कसं केलं म्हणलं, तुमचंच कार्यक्रम दिसून आला मला हे. थोडंसं सपोर्ट करा बा म्हणलं आम्हाला आता, कसं गावाची हाव म्हणून. हे बघ शांताराम, काहीतरी सांगा जरासं, निपटलं पाहिजे ना, शेवटी गावाचा प्रश्न आहे असं म्हणता नाही का. म्हणजे समजा अंगलट येणे शक्यता दिसून राहिलं नाही. साहेबाला भेटून आला ते, पुरा आहेत ना, धमक्या दिल्या म्हणते शिवलालनं, अजून आता माय बी काढलं त्यानं, सगळं डिटेल माहिती आहे ना. मग काय तर आता सगळं तिथं बघलं म्हणून आम्हाला मग कसं खरं आहे का खोटं आहे का धुलाई होईन काही सांगताच येत नाही ना, काय करून ते आता असं म्हणता नाही का. बरं हे बा, मग असं करा तुम्ही, बा पहिला 2 मार्ग सांगतो तुम्हाला. पहिले तुम्ही देणकीचे पाय पकडा. हो मुंगशीराम भाऊले म्हणा, तुम्ही माफी मागा म्हणा त्याची. जर मिटलं तर ठीकच ठीक, नाही तर मग कसं आहे, तुम्ही एक काम करा मग. जे बी त्यानं म्हणलं नाहीच म्हणायचं. आम्ही केलंच नाही म्हणा ते, आम्ही त्याच्यात नाहीच आहे हे खोटा बोलून राहिला. कारण की त्याच्या बाजूनं कोणीच नाही, एकटाच काय सांगणार आहे ते, एकट्याचं थोडी खरं आहे काही. म्हणलं तुम्ही त्यानं जर म्हणलं की बा धमकी दिली का, तर हो म्हणा धमकी नाही दिली, फोन केला. नाही कायच्यातही नाहीच म्हणायचं. तुम्ही म्हणलं का बा पोरगी मी दुसरी सोयरीक तयार आहे असं म्हणलं का, तर नाही म्हणा, मी म्हणलंच नाही. मी इकडे बबने गिबने सांगून ठेवतो की नाहीच म्हणा, फोन केला तर असं बरोबर, म्हणजे काही बी नाहीच म्हणायचं नाही का. दुसरी गोष्ट, आम्ही सामीला म्हणलं त्याच्यात, आम्हीच आणायला लावला मारतीला पाहून. राणीताईला आम्हीच दिलं सांगून आणि याली बी. आता म्हणलं कसं आहे, देणकेचं नाव घालून द्या सगळेजण. मग कसं असं सिद्ध करा की बा देणकेचं काही लक्ष राहून नाही राहिलं, काही बकडून राहिला बा. असं सिद्ध करायचं आहे तिथं. आम्हाला फोन येते 100% सांगतो. बरोबर, ठीक आहे ना. बिलकुल पक्क राहतो आम्ही आता. आम्ही म्हणलंच नाही म्हणतो लेखाचं. जाय तिकडे सगळं त्याच्यावरच. तेच म्हणलं मग. बरोबर करा, फक्त बोलण्यात शिवल्याला काही सांगायला लागत, त्याला समजून सांगा बरोबर द्या. ठीक आहे मग, आता पक्क राहा बिलकुल. एका जुटीनं रामपूरवाले भिडू आता. ठीक आहे, ठेवा फोन आता. अजून डोकं खातीच वाटते आता. बोला म्हणलं काय होतं आता, जाऊ द्या म्हणलं, चला टाइम झाला, जायचं आहे म्हणलं मला. फोन आला साहेबाचा. फक्त 2 मिनिटं जास्त नाही घ्या. तुमची युवाई काय म्हणते पहा फक्त. म्हणलं मग श्रीराम भाऊ पहा मग काय तर पहा आता युवाई बुवा, कसं आहे, जरासं थोडंसं समजदारीने घ्या म्हणलं यावेळेस. आम्ही कसं चूक मान्य करायला तयार आहो. आमच्या ज्यानं चुका झाल्या, आमच्या तेवढ्या चुका पदरात घ्या. बा शेवटी आता आम्ही कसं तुमच्यापुढे हरलो. म्हणून म्हणलं आजच्या दिवशी हे प्रकरण मिटून टाका आणि म्हणलं आमच्या सुनबाईला आमच्यासोबत येऊ द्या. येऊ द्या गायले, न्या ना पाहू, न्या. आता कोण नाक घासलं का म्हणलं, आता आले नाक घासायला शेवटी. मला माहीत होतं ना येताच म्हणून. शेवटपर्यंत तुम्ही इतके जीवट आहा ना तुम्ही रामपूरवाले.
म्हणजे जोपर्यंत म्हणजे बा जितकं कवर करता येईल तितकं तुम्ही मागं लागेला. पण मी आता ऐकणार नाही म्हणला. हो आता कसं आहे, तीर निघाला बाणच्या बाहेर. आता तुमचंही काही खैर नाही. हो तुम्ही गुन्हा केलेला आहे. तुम्ही माझ्याशी पंगा घेतला आणि तुम्हाला आता ते लय महागात पडणार आहे, समजलं का? चला आता अंदर चला. हो विषय बंद, चला पुढे. काय म्हणलं शिवलाल, आहे ऐकलं का? म्हणलं माफी मागितली तरी बोलायला तयार नाही. आता ते किती चढून राहिला ते. नाही वाटलंच होतं ते. हो शांतराव भाऊ म्हणे पहा प्रयत्न करून, पण आता काही ते ऐकायला तयार नाही. हो आता आपल्याला काय करायचं ते आपल्याला माहितीच आहे. कंदीला बाजी बस आता तसं तसं करू आपण. काय चला मग श्रीराम भाऊ, काही अडचण नाही. पाहू आता काय होते तर. राहिली म्हणला जरासं तुला अड्याल पड्यात जाऊ देऊन राहिली. मी म्हटलं बा 2 मिनिटं बोला त्या महापुरी संग. म्हणजे 2 मिनिटात बोला म्हणते. हो सांग आता म्हणजे किती म्हणलं तुला सासूरवास आहे याच्यावर समजून राहिलं मला. नाही तसं काही नाही, तू वाटते तसं काहीच नाही ना. सांगू नको राणी, तुला बा पूर्ण घरून म्हणजे शिकून पाठवलेलं आहे. हो काय बोलायचं काय नाही बोलायचं सगळं समजते आम्हाला. हो पण म्हणलं बा तू बाबाच्या मना नाही. बाबा काय म्हणून राहिले की बा आता हे तुझ्या घरचा बा ना तुला समजा असं पाहून नेलं चांगली गोष्ट आहे का हे? किती म्हणलं त्याने ढंगडे केले के का म्हणलं अजूनही आता तुला सबक शिकली नाही का तू? पण म्हणलं कसं काय नेलं तर आम्हाला सांगतो तू त्या दिवशी काय केलं काय, म्हणजे कसे काय किती लोक आले, गाडी आणली होती का, काय झालं कसं झालं? काहीच नाही ना ताई, काहीच नाही ना बाबा. म्हटलं बाबांनाच म्हटलं होतं ना जा म्हणून, असं होतं ना. मग बाबांना सांगितलं म्हणून आम्ही गेलो होतो. बाबावर नाव घालतो. बाबा का पागल झाले का? ते काय म्हणणार आहे? मग आता काय पोलीस स्टेशनला रिपोर्ट काय देत होते ते? मग खोट्या गोष्टी आहे सगळ्या. म्हटलं तुला जसं सांगितलं तशीच बोलून राहिली बाई तू आता आमची लेख नाही राहिली, आता त्याची एकूणच बोलून राहिली. जाऊ दे आता, हे काय ऐकत नाही. होले हो करा लागन, जिथं जे सांगा ते सांगा लागन. पण मग आता काय करू तू सांग. आता म्हणलं काय करायचं काय, आता निर्णय काय घेऊ तुम्ही सांगा. काहीच नाही, फक्त एकच निर्णय घे. बाबांना म्हटलं तसं ऐकतो. हो तिथं जाऊन आता हो करूया, सासूले द्या हो म्हणा, तुम्ही म्हणसान तसं तुम्ही म्हणसान तसं हो. आणि तिथं ज्यावेळेस साहेबाच्या समोर विचारन तर त्यावेळेस म्हणा तुला जबरदस्ती नेलेला आहे म्हणा, आणि मी तिकडे जात नाही, मी माझ्या बाबाच्या घरी जातो म्हणा. बस झालं, मग विषय संपला. बरं तसं करतो मग. हो ठीक आहे, मग आता निर्णय बदलतो मी मग आता तुमच्या घरी येतो. हो ठीक आहे, मग आता जे आहे ते आता सांगूनच देतो. जमलं आता नाही का? पुरीनं ऐकलं बाबा. हा बरं पाय बाबा. शेवटी हो आता आम्हाला तू काय आहे बरं. म्हणजे असं जर आता पुढे अजून तर लय दिवस काढा लागते तुला बाई. 1 वर्ष नाही झालं ना लग्नाले, म्हणून म्हणलं सटकन आता काढता पाय घेऊ आपण. हो पाय मग पुढचं पुढे हो ना. हो बिलकुल. हो ठीक आहे मग आता. हो चला आता ते गेले सगळे लोक. हो चला बाई लवकर, झाले असं 2 मिनिटं. हो झाले बाबा झाले. हा जाय बाई, जाय म्हणलं राणी, जाय. सांगत साहेब बसले बाकीचे बाहेर. एक बोला आता बरोबर मी सांगतो तसं. ठीक आहे, आता या तुम्ही. हो मी सांगतो, आवाज देतोच तुम्हाला. बरोबर ठीक आहे साहेब. हो ओके. हे बरं केलं नाही का, पहिली यायला बोला नाही का. हो बस झालं आता. हो याचं कामच काढतो मी. टाटा शिवलाल टोळगोटे सूत्रधार या प्रकरणाचा. तर डेंडके साहेब, हो काय तुमचं काय कंप्लेंट आहे याच्याविषयी? आता कंप्लेंट अशी आहे, यानं मला 4 वेळा धमकी दिलेल्या आहे. 4 वेळ. हो आता पहिल्या धमकीत त्यानं मला म्हणजे साधी धमकी दिली पहिले, की म्हणे काही हरकत नाही, तोड करून टाका म्हणे पोरीची, मी दुसरी सोयरीक आणून राहिलो म्हणे. हो काही येऊ सांगा म्हणे तुम्ही. हो म्हणजे अशी पहिले मला त्यानं धमकी, विनंती वजा धमकी दिली. खोटा आहे साहेब, मला खोटा आहे, बिलकुल आरोप खोटा आहे यायचा. हो मी अजिबात त्याला असा फोनच नाही केला. हो ते म्हणून राहिले त्याचं तुम्ही खरं नका म्हणू. हो मी माया बी ऐका ना काही ना काही. मी म्हटलंच नाही त्याला, फक्त फोन याच्यासाठी केला की बा म्हणलं चांगली गोष्ट नाही आहे, बरोबर वाटत नाही, पाठवून द्या. हो याच्यासाठी केला होता. मी असं पोरीचं सोयरीकीचं मी म्हटलंच नाही. ते बा तू आता बदलू नको ना बाबू, थांब ना तू आता. हां बरं हे बा जाऊ द्या, हे पहिली जाऊ द्या. दुसऱ्या धमकीत मी सांगतो ना तुम्हाला. म्हणे आता मी 4-5 माणसं पाठवतो म्हणे, मग आता सोयरी कशी होत नाही तर पाहतो. मी येऊन राहिलो म्हणे, स्वतः आला नाही ते. हो त्याला वाटतं मार खाईन बा, ते आला नाही, 4 माणसं पुढे पाठवून दिले. आणि अशी त्यांना धमकी द्यायला लावली त्याला कंदील बुड्याच्या मार्फत, की बा दुसरी आमची पोरगी आता सोयरी करायच्या तयारीत आहो आम्ही, तुम्ही पाठवता का नाही, आत्ताच्या आत्ता सांगा नाही तर चाललो आम्ही. म्हणजे हे दुसरी धमकी नाही का? म्हणजे कंदील बुड्यानं तुम्हाला असं म्हटलं? हो बरं ठीक आहे ना साहेब, असं म्हणलंच नाही कंदील आबाजी. कोण म्हणते म्हणलं म्हणून? हो हे यायच्या मनात काही लावून राहिले हे. ठीक आहे ना, इथंच आहे ना कंदील आबाजी. हां तर म्हणलं सांगा साहेब, हा कंदील आबाजीला बोलू ना. हो घेऊन या आतमध्ये. हो साहेब, हो चला कंदील आबाजी, चला हा अंदर. पाहा कंदील आबाजी, तुम्ही यायच्या घरी गेले होते 4-5 जण की बा चला वांडा मिटू बा. तर तुम्ही असं म्हणते की बा आमच्याकडे दुसरी मुलगी आहे सोयरिकीसाठी, तर हे आता तुम्ही पाठवत असाल तर पाठवा, नाही तर आम्ही मग मोकळे आहो, असं तुम्ही म्हणलेलं का येईल धमकी? अरे बापरे, कोण होय सांगणार आहे? कोण म्हणणार? अरे मी काय म्हणणार बा, दुसरी पोरगी आहे. हा पहिलं लग्न असल्यावर दुसरं कसं काय करता येणार? का बेवकूफ का म्हणलं मी? काही राजा कोण म्हणलं म्हणते असं? म्या म्हणलं असं? म्या म्हणलं मग आज तुम्हीच तर म्हणलं. हो काय लबाड बोलता रे, तू म्हणलं नाही का? अरे बाबा का बयाडे राजा तुम्ही, काही बोलता राजा, काही बी आपला आरोप करायचा म्हणून करायचा. म्या काय म्हणलं तुम्हाला? विचारा बरं. ते आमचे महाराष्ट्राचे जवळ होते, बाकीचे 2-4 लोक होते, त्याला विचारा काय म्हणलं म्हणून. मी असं म्हणलं का मी? अरे बा तुम्ही म्हणे ना मले, काय भुलले का तुम्ही? म्हणलं नाही तर काय झालं?
काय रे? हे म्हणते म्या म्हणलं नाही, ते म्हणते म्हणलं. हा कसं हो डेणके साहेब, काय तुम्ही काय बरोबर ऐकलं का नाही? नाही नाही नाही, हे बा हे दोघे खोटे बोलू राहिले म्हणून नाला काय ते. हो मी सांगतो ना तुम्हाला, हो तिसरी धमकी जी दिली का नाही त्याच्यात मी हे उघडकीशी लिहायचो. हा याईनं काय म्हणलं मला, शिवलाल टोळकोटेनं ढाण्या वाघ आला नाही म्हणून काम हुकलं म्हणे. या 4-5 जणाला तुम्ही बादशा पाटलं म्हणे. हो आता पाठवले म्हणे मी खतरो की खिलाडी शांताराम गणगणी देवीदास सनसनी सरपंच. हो तर म्हणलं त्याला फोन लावा, यानं त्यालाच पाठवलं. हो की बा तुम्ही यायला समजावून सांगा, पण मी पिटवून लावली ती. हो लावा तुम्ही फोन द्यायला, यानं पाठवलं का नाही तर. बरोबर 1 मिनिट त्याला फोन लावतो की बा काय पोझिशन आहे. आता शांतारामजी गणगणे, मी पांडेसाहेब बोलतो म्हणलं. तर तुम्हाला एक महत्त्वाची माहिती विचारायची आहे. जे शिवलाल टोळकोटे आहे हो त्यानं तुम्हाला डेंटके साहेबाजी तर मुलीचा वांदा मिटवासाठी तिघायला पाठवलं होतं का? हां तिघायला पाठवलं होतं का म्हणलं. शिवलाल ना टोळकोटे ना, अरे ते काका कुठचा कोण होती? आम्हाला सांगून राहिला वादा मिटवायला, तर आम्हाला नाही जाता येत का? मग आम्ही त्या भानगडीत पडतही नाही बा, आम्हाला काही ते सांगूही नका. ते शिवलाल जाणी त्याचं ते प्रकरण जाणी. ते मुंगशीराम भाऊनं म्हणलं असतं बा पोराच्या बापानं, तर आम्ही गेलो असतो. ते कोण सांगणार आले का तर शिवल्या? बरं ठीक आहे ठीक आहे, ठेवा आता ठेवा. पहा म्हणलं साहेब, म्या काय म्हणलं बा पहा ना, आता ते प्रत्यक्षच म्हणून राहील. मी काय त्याचा का कोणी बॉस हो का सांगायला द्यायला? तेच म्हणलं म्या पाठवलं म्हणते. काय काही समजून नाही राहिलं बा. ते म्हणते नाही, तू म्हणता धमकी दिली, आणि शांताराम तर म्हणते मला यानं म्हटलंही नाही. साहेब लबाड आहेत नाही, यायचा भरोसा नका करू तुम्ही. या रामपूरवाल्याचा तुम्ही हे विश्वास नका ठेवू. मग खोटे बोलू राहिले. मग मी जे बोलतो ते खरं आहे, म्हणून यायचं जमलं नाही म्हणून तर याने पाहून नेलं पोरीले. हो यायचं जाऊ दे, आता यायचा विषय नाही. माया पोरीले बोलावा प्रत्यक्ष. खरं काय झालं बा ते सांगा ना आता तुम्हाला. हो बोलावा तिला, आता जवायले बोलावा. हो समोरच होऊ द्याले काचं. तिले माहीत आहे काय खरं आहे, तर हे सगळे लबाड आहेत. बरोबर ठीक आहे ना. मग तुमच्या मुलीला बोलू सांगल साहेब. हां चला म्हणलं ते मारुतराव ढुटके आणि राणीताईला आतमध्ये बोलवून घ्या. हां लवकर बोलवा. बरं साहेब बरोबर, चला मारुतराव चला चला ताई चला. येऊ द्या आता होते दूध का दूध पाणी का पाणी. हां ठीक आहे आता. आता डेणके साहेब तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुमची मुलगी आणि तुमची जवई दोन्ही तुमच्या समोर मी बोलावलेले आहे. हो आता हे बाकी शिवलाल भाऊनं जे आपलं कंदील आबाजी मी बाकी फोन केले त्याच्यात तर काही माझं समाधान झालेलं नाही. हो तुमचं मला काही बरोबर वाटून नाही राहिलो. पण आता तुमची मुलगी जे बोलन हो ते पूर्व दिशा. तर बाई राणीबाई तुम्ही सांगा जा, तुम्ही सोयीच्छेनं रामपूरले गेलेले आहे की यानं समजा ढाकढपळ करून तुम्हाला इथून नेलेलं आहे. हो याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? राणी जे खरं आहे ते सांग म्हणला. तुझ्या बापा शपथ आहे म्हणलं. आईनं काय सांगितलं तसं बिलकुल तू खरं सांग तू आता. बघा बाबा, इच्छा माझी होती, इच्छा त्याची होती आणि इच्छा तुमची होती. तुम्ही शांताराम भाऊला वाढदिवसाच्या दिवशी सांगितलं की माझी मुलगी जर रामपूरला जर मी नसताना जर नेलं तर मला खरोखर त्याला आनंद आहे, असं तुम्ही त्याला म्हटलं. म्हणून मग आमच्या डोक्यात आलं की नाही बाबाचं म्हणणं बरोबर आहे. माहेरी राहिल्यापेक्षा आपलं सासरीच आपलं खरं जीवन आहे. मग म्हटलं चला बा आपण, म्हणून आम्ही दोघं सोयीच्छेनं आम्ही रामपूरला गेलो. आता सांगा आता म्या कायले म्हणलं साहेब. आता सांगा बरं, काही लावतं का तू आता काही आपलं मनानं? कोण म्हणे असं तुले? शांताराम भाऊनं सांगितलं आम्हाला की तुम्ही म्हणलं म्हणे शेतामध्ये ते भेटीले आले वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला की बा खरोखर तुम्ही असं करा, मी यात्रेला जातो आणि तुम्ही आपला माया परस्पर बिलकुल राणीला घेऊन जायला लावा मारुतरावले, असं तुम्ही म्हटलेलं आहे. भिंदर वा उलट खापर मार नका फोडू तुम्ही. मी नाही म्हणलं, मी कायले रिपोर्ट देत होतो मग. हे शांताराम गणगणलंच मला दिसून राहिला म्हणले. हे पा त्याला फोन लावा म्हणलं साहेब तुम्ही. त्याला विचारा म्हणा खरं म्या म्हणलं का म्हणा. फोन लावा त्याला. अरे या सगळंच तर तुम्ही खोटे बोलून राहिलो. कहीचे म्हणता काही तर कहीचे म्हणता काही. थांबा मी फोन लावतो बा, थांबा 1 मिनिट. काय आहे काय नाही पाहू द्या मला आता. कुठलंच नाही कर बा, अजून फोन आला राजे बोलाच लागेल ना आता. एक तकलीफ देतो म्हणलं तुम्हाला अजून. समजा आपलं तुम्ही ज्या दिवशी भेट घ्यायला गेले वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला, तर डेणके साहेब वावरातनी भेटले तुम्हाला. तर तुमची काय चर्चा झाली समजा, काय विषय काय झाला मग? विषय म्हणजे काय तेच आमचा राणीचा आणि ते आपलं मारुतरावची जे समजा हे झाला होता कधी आठ पडला होता ना, त्या विषयावर म्हणे ते म्हणे काय लगायचं म्हणे आपल्याला आपला युग दुखते म्हणे, असं वाटते पाठवा पोरीले. पण आता ते पुढचा युवा म्हणून म्हणे बा की आला लेकाचा पाठवली पोरगी मोठ्या टीशीनं नेली होती असे म्हणे. तर म्हणे पा म्हणे मार्ग काढा म्हणे काही. तर आम्ही काय करू बा? मग काय काढला मग मार्ग? काही नाही देणके साहेब तुम्ही असं करा म्हणे, आपलं मारुतीला सांगा म्हणे, राणीला समजून सांगा म्हणे की तुम्ही बा मी नसताना यात्रेला जातो आणि तुम्ही मग कसं चालले जा. म्हणजे कसं माया बी किंमत कायम राहते आणि तुमची बी. म्हणून मग यायला मग आम्ही तसं सांगितलं बा. मग नंतर मग हे असं प्रकरण घडलं. असं झालं ते नाही का? हो ना तेच म्हणलं. बरोबर ठीक आहे. आता तुम्ही ठेवा, आता ठेवा.
कल्याण झालं राजा. फालतू दिमाग खाऊन राहील तुम्ही. तुम्हाला काही बोललेलं आठवण राहते का नाही म्हणलं. बोलता राजा मग म्हणता म्या म्हणलंच नाही. मग हे घनघणी खोटा बोलून राहिला. ते देवता सणसणी बी, हे शिवलाल टोयगोटी बी नाही, याच्यावर भरोसा ते कंदील बुडाय बी सगळे खोटे बोलून राहिले. तुम्ही एकटेच खरे बोलून राहिले. काही बोलता राजा मा भिंत. तुम्हीच म्हणलं म्हणून ते गेलेलं आहे. जवळ खोटा बोलते का? ते मुलगी तुमची खोटी बोलून राहिली का? मग राजा एवढे चांगले सोन्यासारखी जवळ आहे. म्हणलं मुकाड्यानं पोरीला पाठवून द्या आणि विषय क्लोज करा. पण बसले आपले आपले एखाद्या मानसोपचार येण्याची भेट घ्या. तुम्ही जरा विसरून राहिले. लक्ष राहत नाही तुमचं. काय मग आता कोण काय म्हणून राहिलं मला तर काही समजून नाही राहिलं. अरे म्या काहीच म्हणलं नाही. हे म्हणते म्या म्हणलं न असं झालं तर झालं ढमकं झालं. काहीच समजून नाही राहिलं मला. ते कसं देणके साहेब या वयात होती ते. हो आता काही एवढं टेन्शन घेऊ नका तुम्ही. सगळं व्यवस्थित आहे. आता तुम्ही यायला आशीर्वाद द्या आणि यायला आपल्या त्याच्या घरी जाऊ द्या. विषय आता हा कंप्लीट करून टाका. उद्या नवीन विषय घ्यायला मोकळं. नाही बरोबर आहे तुम्ही म्हणता ती काही खोटं नाही का. हो ना मला माय आठवून नाही राहिलं. म्या काय म्हणलं कोणाला काय काही समजून नाही राहिलं. माया बी गोंधळच झाला आता. मला जरा जाच लागते कुठंतरी भेट घ्यायच लागते डॉक्टर साहेबाची. बरं जाऊ द्या. चूक भूल देणे घेणे जवळ बा समजून घ्या म्हणला. वयानुसार झालं बा ती. ठीक आहे. आता तुम्हाला आशीर्वाद आहे. जा आनंदानं सोक्के बरे नांदा. ठीक आहे धन्यवाद. आजचा विषय कंप्लीट.